आपले विचलित किंवा अस्थिर झालेले मन प्रभू रामाने कशा प्रकारे स्थिर केले. एखाद्या वेळेस सर्व सुख शांती समाधान असूनही मनुष्य प्राणी विचलित होतो. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याच्याकडे जे उपलब्ध आहे त्याचा पूर्ण उपभोग व आनंद तो घेत नाही. तर या उलट त्याच्याकडे जे नाही त्याबद्दल जास्त विचार करून ते असते तर अजून समाधान झाले असते वगैरे वगैरे ह्या काल्पनिक विश्वात तो जास्त रममाण होतो. हेच तर माणसाला विचलित करते. यातून ऋषी मुनी तपस्वी हे सुद्धा सुटले नाही. पिता व्यास व माता वाटिका यांचा पुत्र शुक पण अशा काल्पनिक सुखाचा विचार करून उद्विग्न झाला होता. श्रीरामाला सुद्धा या प्रसंगातून जावे लागले. याबद्दल पुराणातील एक कथा अशी आहे. गुरुगृही अध्ययन पूर्ण करून श्रीराम अयोध्येस परतले. त्यानंतर श्री दशरथाच्या अनुमतीने त्यांनी वने पवित्र तीर्थक्षेत्रे इत्यादींचे दर्शन घेतले. पण परत आल्यावर श्रीराम उत्साही न दिसता उद्विग्न कृश होत चालले होते. महर्षी वाल्मिकी गुरु वसिष्ठ विश्वामित्र यांना श्रीरामांनी आपले चित्त स्थिर कशाने होईल असा प्रश्न केला. त्याचे उत्तर देताना विश्वामित्रांनी शुकाची एक कथा सांगितली. पूर्वकल्पातील द्वापार युगाच्या शेवटी झालेल्या व्यासपुत्र शुकाची व श्रीरामाची हकीकत जवळजवळ सारखीच होती. शुक हा सर्व विद्याशाखांत निपुण व शुद्ध मनाचा होता. त्याने परमात्मा स्वरूपाची अनुभूती घेतली. आत्मज्ञान प्राप्त करून घेतले तरी त्याच्या चित्ताला स्वस्थता काही लाभेना. व्यास महर्षींनी शक्य तेवढे प्रयत्न करून पुत्राचे समाधान केले. पण शुकाला पित्याचे बोलणे फारसे महत्त्वाचे वाटले नाही. अज्ञानतिमिराधच्च ज्ञानांजनशलाकयात् शृणुमि लितं तस्मै श्री गुरवे नमः. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीलाच गुरु म्हटले जाते. असे गुरु म्हणून ख्याती असलेले महर्षी व्यास आपल्या मुलाला समजावून सांगू शकले नाही. धर्मग्रंथानुसार महर्षी वेदव्यास भगवान विष्णूंचेच अवतार होते. महर्षी व्यासांच्या ते ध्यानात आले व सत्यज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तू विदेह नगरीच्या राजा जनकाकडे जा असा त्याला सल्ला दिला. त्यानुसार शुक देवजनक राजाच्या मिथिला नगरीस आला. पण शुकाची भेट घेण्यापूर्वी आपल्या वचनाचीही उपेक्षा होणार नाही याची खात्री राजा जनकाला करून घ्यायची होती. राजा जनक हा फक्त राजाच नसून तो एक महान तपस्वी व ऋषी याज्ञवल्क्य यांच्याकडे विद्या अध्ययन केलेली होती. ते सुद्धा राज्य सोडून संन्यास घ्यायला निघाले होते. त्यावेळेस त्यांना आत्मज्ञान काय असते यांचे शिक्षण ऋषी याज्ञवल्क्य यांनीच दिले. त्यामुळे तपस्वी व वैराग्याचे सर्व गुण संपन्न व ते पाळत जनकाने राज्य केले. ज्या वेळेस शुक आपल्याकडे येत आहे असे राजा जनकाला समजले त्यावेळेस मिथिला नरेश जनकाला प्रश्न पडला की ज्याने देवांना महाभारत वाचून दाखविले अशा तपस्वीला मी कसे समजून सांगायचे. त्यांना एक युक्ती सुचली व तिचा वापर करून आपण शुकाला समजून सांगायचे असा विचार केला. मिथिला येथे आल्यानंतर जनक राजाने 7 दिवसापर्यंत शुकाला बाहेरच थांबवले. 7 दिवसांनी त्याला राजवाड्यात बोलावले. पण आणखी 7 दिवस त्याची खबर घेतली नाही. जिज्ञासू शुकाला याचे मुळेच दुःख झाले नाही. पुढे 7 दिवस शुकाला अंतपुरात ठेवले. तेथे नाना प्रकारचे भोग त्याला उपलब्ध करून दिले. पण याचाही शुकावर काहीच परिणाम झाला नाही. तो जितेंद्रिय असल्याने अवहेलना व भोग यावर शुकाने कधीच मात केलेली होती. या परीक्षेतून पार पडल्यावर जनकाने अत्यादराने शुकाचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. तेव्हा शुकाने सांगितले, मायामोहात गुरफटलेल्या चित्ताचा भ्रमनिरास होऊन चित्ताला शाश्वत शांतीची प्राप्ती होईल असा काहीतरी उपदेश करावा ही इच्छा शुकाने व्यक्त केली. यावर जनक म्हणाले, तू भोगविकारांपासून मुक्त आहेसच. तुझी बुद्धी व चित्त विरक्त असून तू तुझ्या पित्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस. ज्ञानाच्या जोडीला तुझ्या चित्तातून वासना नाहीशी झाल्याने तू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस. तेव्हा जे मिथ्या आहे त्याचा विचारच सोड म्हणजे तुझी बुद्धी स्थिर होईल. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ह्या वर्णनातील शुक हा उपदेश ऐकल्यावर स्थिरचित्त झाले. यामुळे शुकाने राजा जनक यांच्याकडून गुरुमंत्र घेतला. अशाच प्रकारचा उपदेश देऊन विश्वामित्र आदी ऋषींनी श्रीरामांचेही मन शांत केले. आपण जेव्हा विचलित व्हाल तेव्हा ह्या कथेचे मनन व चिंतन करा. कारण सर्व खेळ हा विचारांचा आहे. आपले विचार जर आपण बाजूला केले तर आपल्याला आपलं आत्मज्ञान नक्की प्राप्त होणार. रामकृष्ण हरी.